शिक्षण समितीच्या अध्यक्षांना मी पत्र लिहिलंच नाही असं स्पष्टीकरण महापौर रितू तावडेंनी दिलंय। महेश ट्युटोरियल्सच्या संचालकाला समितीत घेण्याची मागणी खरं तर एका पत्राद्वारे करण्यात आली अशी बातमी प्रसारित होताच महापौरांच्या नावानं हे पत्र व्हायरल झालं होतं आणि त्यावर मात्र महापौर रितू तावडेंनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। माझ्याकडे जर इनवर्डच नाही झाले तर मी सही का करू त्याच्यावरती? माझ्याकडे इनवर्ड नाहीये, आउटवर्ड नाहीये, तर माझा विषयच येत नाही। आणि आता हे ब्लॅक अँड व्हाईट पत्र आहे, हे पत्र बघितलं, हे ब्लॅक अँड व्हाईट पत्र आहे, ह्याच्यावरती इतकी एवढा मोठं ओरिजिनल पत्रावरती व्हाईट इंक लावलेलं आहे, त्याचं सगळं व्हाईट इंक लावून ते सगळं काढलेलं आहे। हे काय चाललंय? इतक्या घाणेड्या थराला जे कोणी झारीतले शुक्राचार्य असतील, जे विरोधक असतील, इतक्या घाणेड्या थराला जाऊन काम करतात ते या ठिकाणी। महापौरांचा हात नसताना सुद्धा महापौरांच्या नावाने पत्र काढतात ते। मी वारंवार बोलते, तुम्ही खोटं जास्त वेळ टिकू शकत नाही या ठिकाणी, त्याचा पर्दाफाश हा होणारच। माझं कामाची पद्धत असे की पत्र माझ्याकडे येतात, 1 महिना लागतो मला त्या पत्रावरती पूर्ण विचार करून सही करायला। सेम डेला पत्र आलंय, सेम डेला साईन झाली आहे। आणि सर्वात शॉकिंग, ते पत्र माझ्याकडे इनवर्ड पण झालं नाही आणि आउटवर्ड पण झालेलं नाहीये। माझी रेकॉर्डिंग मी आता तुम्हाला ऐकवणार। माफ करा जर इथे कोण उपस्थित असेल, त्यांना जर वाईट वाटलं तर तरी वाईट वाटून घेऊ नका, पण वारंवार प्रत्येक वेळा महापौरांना अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही धरीच धरणं आणि कुठे कुठे कागदपत्र पेपर्स माझ्या इथून जे माझ्याकडनं गेलेलेच नाहीये, ना इनवर्ड झालेत ना आउटवर्ड झालेत,